काय प्रवीण देवकर, अच्छा. माडा कॉलनी 3B. काय त्रास काय होता तुम्हाला? मला त्रास होता, माझा गुडघा दुखत होता. बर, किती दिवसापासून त्रास होता? 5-6 दिवसापासून त्रास झाला होता. बर, मग तुम्हाला आता आपण ॲक्युपंक्चर ट्रीटमेंट दिलं तर ओव्हरऑल काय वाटलं? म्हणजे गुडघ्याचं तर बरंच वाटलं असेल तुम्हाला, पण बाकी अजून इतर शरीरामध्ये काय बदल वाटला? मला असं जरा आता एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटलं आणि मेन म्हणजे गुडघ्याचा तो कम्प्लीटला मुवमेंट व्हायला लागले आणि चांगल्या पद्धतीने झाले ट्रीटमेंटमध्ये. म्हणजे दीपक पडाळे जे केलेले ट्रीटमेंट ते व्यवस्थित एकदम बऱ्यापैकी केलेले आहे. म्हणजे जेणेकरून मी असा लोकांना सल्ला देऊ शकतो की तुम्ही स्टेटमेंट घ्या, बघा काय आहे ते ॲक्युपंक्चर काय आहे ते तुम्हाला समजू दे, कळू दे. लोकांना ॲक्युपंक्चर म्हटलं की भीती वाटतं की बाबा रक्त येतोय, रक्त काढतायत, खून काढतील की काय काय करतील, असे लोकांचे विचार आहेत. ते चुकीची समज आहे तुमची. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही एकदा जावा, बघा काय ॲक्युपंक्चर आहे ते स्टेटमेंट घ्या, तुम्हाला खूप फायदा भेटेल. मेडिसिन खायची गरज लागणार नाही, गोळ्या खायची गरज लागणार नाही, कोणताही औषध अँटीबायोटिक वगैरे खायची गरज लागणार नाही. तुम्हाला आपोआप बरं होऊन जाईल ॲक्युपंक्चरच्या मार्फत. तुम्हाला किती उपचार घेतले तुम्ही? कधी एक उपचार घेतला की बरेच उपचार घेतले? नाही, आता सध्या ॲक्युपंक्चरचा एकच उपचार घेतला मी. एका उपचारात तुम्हाला एवढं बरं वाटलं? हो हो. मग तुमचा जो त्रास होता तो निघून गेला? हां, माझा त्रास म्हणजे आता मला तसं वाटतं 100मध्ये 80% कंप्लीट झालेलं वाटतंय. 20% म्हणजे असं चालल्यावर माहिती पडेल, पण 80% बसल्यावर मला क्लिअर झालेलं वाटतंय. म्हणजे 100मध्ये 99% पण बोलू शकतो मी, पण आता 1% सांगू शकत नाही. चालत झाल्यावर माहिती पडेल.